परत आले तुमच्यासोबत. तर आता दुपारचे 2 वाजलेत आणि ब्लॉग आता स्टार्ट करते. म्हणजे मी उठलेलीच 10:30ला उठली, अंघोळ वगैरे करून मग वरती होती मी नानीकडे. तिने आज म्हणजे कलश मांडला ना त्याच्या घराचा, तर तिथं होती. बस आता तिथून बाप्पाला वरती जेवायला जायचं होतं, मग मी खालती आले. तर 5 वाजता जेवायला चाललेत आणि मग मी वरती जाईन. आज माझं जेवायला पण नानीकडेच आहे, तरी तुम्हाला वरती जाऊन दाखवीन कलश मांडले वगैरे सगळं. आणि तिची बहिणीस आणि तिचा भाऊ पण आले, म्हणजे मामा आणि मावशी पण आले. तर मग बस आता तिथे वरती जाऊन तुम्हाला दाखवते, ठीक आहे. बाय बाय. तर संध्याकाळचे 7 वाजले. तर बस मी इथं बसले, खालती आलती आपलं दूध द्यायला, तर विचार ब्लॉग शूट कर. अगर पप्पा घालते असतं मी वरती असं मग मोबाईल नाही भेटत, मग शूट करायला नाही भेटत. तर विचार केला की बरं आले तर शूट करून घेते. तर बस वरती ना आम्ही नानीचे तर सगळं सामान सेट केलं, कबाट पोचवलं, फ्रीज वगैरे पोचवलं, सगळं सामान सेट केले. तर बस ना आता फक्त एक सोफा न्यायचा आहे, मग तो नेल्यावर मग झाला. तुम्हाला दाखवीन नंतर मी पूर्ण कसा रूम आहे, ठीक आहे. तर बस मी येते तुमच्याशी थोड्या वेळेला. तर संध्याकाळचे काय 10 वाजलेत आणि मी इथं केक खाते. माझा फ्री बर्थडे केक, म्हणजे आज केक आणलेला, असंच केकच खायचा मूड होता तर केक आणलेला. तर बस तोच केक केला. तर त्याचं नाव ठेवले माझा प्री बर्थडे केक, म्हणजे आता 9 दिवसात माझा बर्थडे आहे ना, अजून प्री बर्थडे केक तर कट केला मी. लास्टला फोटो टाकेन बघा. तर बस आता एक खाऊया आपण केक. मोबाईल ठेवणं म्हणजे एक टास्क आहे यार. जाम बारे, मला जाम आवडला केक. व्हेरी नाईस. तर बस आता खाते आणि मग भेटते तुमच्याशी. बाय बाय. आता ना रात्रीचे 11:30 वाजलेत. तर अरे बल्ब फायला मी कवर करायचं ट्राय करते. तर बस मी गेलते नानीकडे वरती, म्हणजे ना काही आता वरती राहिले गेले, पण नानी एकटीच होती, कोणीच नव्हतं, काका पण नव्हतं, पिल्लू पण नव्हता. मग मी नानीकडे गेली ती आता आली, आंघोळ वगैरे केली. तर बस बसले आता, बरं शूट करून एंड करते, मग झोपते. कारण आता झोपते म्हणजे स्कूलला पण जायचं आहे ना असं. तर बस झोपते. तर ब्लॉग एंड करते. आज आता माझं 12 वाजलं का माझं बड्डेचा मंथ चालू होईल. आज प्री बड्डे सेलिब्रेशन केला. तर बस आता ना ब्लॉग एंड करते. आजचा दिवस ठीकठाक होता, नॉट बॅड नॉट गुड, म्हणजे मस्ती गेली, थोडा असंच टाईमपास वगैरे केला. आणि आज नानीवरती राहायला गेली. तर आठवण 30 तारखेला तर 13 जूनला मी झालं. तर ब्लॉग एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.